ओके, आजचा आपला टॉपिक आहे पृथ्वीचे अंतरंग. ओके, आपण त्याच्या आधी भूरूपे बघितलेत, त्याच्यामध्ये आपण सर्व एजंट्स बघितले, म्हणजे नदी, हिमनद्या, वारे, समुद्राच्या लाटा या सगळ्यांचा अभ्यास केला आहे त्याच्यावरती. आणि याला असं पकडून भूशास्त्राचा आपला टॉपिक कव्हर होतोय. ओके, सो या तुम्ही प्रिलिम्सला या गोष्टी सगळ्या वाचलेल्या असणार सुद्धा आहात. ओके, आपण एक रिव्हिजन टाइप करूया. तर तुम्ही पृथ्वी चा अभ्यास केलात, म्हणजे अंतर्गत पृथ्वीचा अभ्यास केलात, तर सगळ्यात वरचा तो तुम्हाला भाग दिसून येतो, त्याला आपण काय म्हणतो? क्रस्ट किंवा भूकवच म्हणतो. ओके, भूकवचाच्या आतमधला जो भाग असतो त्याला आपण काय म्हणतो? प्रावरण. ओके, प्रावरणला किंवा आपण मॅन्टल सुद्धा त्याला म्हणतो. ओके, मग प्रावरणाचे दोन भाग आहेत, एक आहे आपलं बाह्य प्रावरण आणि त्याच्या खाली असतं अंतःप्रावरण. ओके, आणि सगळ्यात खाली आहे गाभा. वरती असतो बाह्य गाभा आणि आतमध्ये असतो अंतगाभा. ओके, असे एकंदरीत तीनच भाग जनरली आपण करतो: भूकवच, प्रावरण आणि गाभा. त्याच्यामध्ये पण दोन दोन भाग आपण केलेत. गाभ्याचे दोन भाग, प्रावरणाचे दोन भाग केलेले आहेत. ओके, आता इथं जे आपण बघणार आहोत त्याचा मुख्य उद्देश आहे की या तीन घटकांचे वैशिष्ट्य काय आहेत आणि दुसरं यांना सेपरेट करणारी लाईन कोणती आहे. ओके, तर पहिला जो आपण भूक्रस्ट बघितलंय त्याच्याबद्दलची माहिती बघा, राईट साईडला आपण लिहिलेली आहे. पृथ्वीचं व्हॉल्यूम जे आहे त्याच्या फक्त 1% भाग हा क्रस्टचा असतो. ओके, आणि मास मात्र त्याचं किती आहे? फक्त 0.5% आहे. ओके, क्रस्टचं व्हॉल्यूम आहे 1%, म्हणजे भूकवचाचं व्हॉल्यूम, आणि मास आहे 0.5% वजन. ओके, नेक्स्ट बघा, त्याची जाडी किती आहे? त्याची अवरेज जाडी 30 ते 35 किलोमीटरची त्याची अवरेज जाडी आहे. ओके, 42 किलोमीटर पर्यंत सुद्धा क्रस्ट कुठे कुठे वाढतं, ज्या ठिकाणी पर्वतरांगा आहेत त्या ठिकाणी 42 किलोमीटर पर्यंत त्याची उंची असते किंवा खोली असते. भूखंडाखाली जास्त जाडी किती आहे? मोर दॅन 40 किलोमीटर. आणि हिमालयाचा विचार केला तर तिथे किती आहे? ती 70 किलोमीटर पर्यंत त्याची खोली आहे. सागर तळाखाली त्याचं कमी असतं. सागर तळाखाली किती आहे? 5 किलोमीटर. ओके, लेस दॅन 10 किलोमीटर. हा एक डिफरन्स फक्त लक्षात ठेवा. भूखंड आणि सागर तळ असं आपण एक डिव्हिजन केलं तर भूखंडाखाली त्याची डेप्थ जी आहे ती जास्त आहे आणि सागर तळाखाली कमी आहे. ओके, तर ती भूखंडाखाली किती आहे? मोर दॅन 40 किलोमीटर्स. ओके, आणि त्यातलं एक उदाहरण आपण घेतलं तर हिमालयाचं मोर दॅन अराउंड 70 किलोमीटर आहे. ओके, आणि सागर तळाखाली किती आहे? ते फक्त 5 किलोमीटरची डेप्थ आहे. ओके, तुम्ही नोट्स घ्या इथनं नसेल तर. ओके, त्याच्यानंतर बघा, भारतात हिमालय आपण बघितलं. हिमालयात डेप्थ किती आहे? 70 किलोमीटर. आणि उत्तर मैदानी प्रदेशात किती आहे? फक्त 3 किलोमीटर आहे. ओके, आता नेक्स्ट पॉइंट आहे क्रस्टच्या बाबतीमध्येच बघा. क्रस्टच्या वरचा भाग, आता लेफ्ट साईडला या वरती सियाल केले आपण, त्याच्या खाली काय आहे? सायमा. सियाल आणि सायमा असे क्रस्टचे दोन भाग पाडले जातात. आणि या दोन भागांना वेगळं करणारी जी रेषा आहे त्याला आपण काय म्हणतो? कॉन्रॅड विलगता. ओके, किंवा कॉन्रॅड या सायंटिस्टच्या नावावर म्हणजे सेपरेशन क्रिएट झालं तर आपण कॉन्रॅड म्हणतो. सियाल आणि सायमाच्या मधल्या भागाला आपण काय म्हणतो? कॉन्रॅड. ओके, आता सियाल आणि सायमा ह्याच्याबद्दल बघूया. पहिला घटक जो आहे सियाल बद्दल बघा. भूखंडाचा भाग सियालचा आहे. भूखंड जे जनरली असतात, ओके, म्हणजे तुम्हाला लक्षात येतंय पृथ्वीचा जो वरचा भाग आहे त्याच्यावरती भूखंड पण असणार आहे आणि सागर तळ पण असणार, असे दोन भागात डिवाइड केलेलं आहे. इन जनरली आपण जर भूखंडाखालच्या जमिनीचा अभ्यास केला, क्रस्टचा अभ्यास केला, तर ती कशापासून बनलेली आहे? सियाल पासून बनलेली आहे. आणि समुद्र तळाचा अभ्यास केला तर ती कशापासून बनलेली आहे? सायमा पासून बनलेली आहे. तर सियाल आणि सायमा म्हणजे काय? खाली बघा, सिलिकॉन प्लस अल्युमिनियम आपण ऍड केलं तर ते काय होतंय? सियाल. ओके, आणि सिलिकॉन प्लस मॅग्नेशियम ऍड केलं तर ते काय होतंय? सायमा. ओके, सियाल सायमा लक्षात घ्या. आता भूखंडाचा अभ्यास करू आपण. सियालचा खाली बघू. ग्रॅनाइट सारखे ऍसिडिक खडक अधिक प्रमाणात सियाल मध्ये तुम्हाला आढळतात. ओके, तर बेसॉल्ट, गॅब्रो सारखे खडक जे की बेसॉल्ट बेसिक आहेत ते अधिक प्रमाणात तुम्हाला समुद्र तळावरती म्हणजे सायमामध्ये आढळतात. ओके, आता सियालची डेन्सिटी किती आहे? 2.65 टू 2.95 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. आणि सायमाची डेन्सिटी किती आहे? 2.9 टू 3.3 ग्रॅम पर सेंटीमीटर स्क्वेअर क्यूब, सेंटीमीटर क्यूब. तर दोनातला डिफरन्स लक्षात ठेवा. कुणाची डेन्सिटी जास्त आहे? सायमाची जास्त आहे. आता सायमा जास्त का सियाल जास्त, असं तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं. मग दोन्हीकडे सेम घटक कुठला आहे?
सिलिकॉन आहे. वेगळं काय आहे? अल्युमिनियम आणि मॅग्नेशियम. अल्युमिनियम हलका असतो एवढं आपल्याला माहिती आहे. ओके, तर त्यामुळे आपण तसं अल्युमिनियम वाला जो घटक आहे Cl त्याची डेन्सिटी कमी आहे. ओके, विमानासाठी वापरतो वगैरे आपण शाळेपासून वाचत आलोय, तर ते हलकं असतं अल्युमिनियम. ओके, त्याच्यानंतर अल्युमिनियम म्हणजे जर्मन. गावाकडं ताटं वाट्या वगैरे वापरायचं त्यामुळे माहिती आहे का, ते जर्मनची असतात, त्याला अल्युमिनियम म्हटलं जातं. ते जर्मन वरून यायचं त्यामुळे त्याला जर्मन म्हटलं जायचं. ओके, तर Cl आणि सायमाचा डिफरन्स आपण बघून घेतलेला आहे. ओके, वन्स बरं ठीक आहे, अजून एकदा आपण रिव्हिजन करू. भूकवचाचं रिव्हिजन बघा. क्रस्ट बद्दल आपण काय काय बघितलंय. क्रस्टचे दोन भाग बघितले आपण. पहिला भाग बघितला Cl, दुसरा भाग बघितला आपण सायमा. Cl आणि सायमाना वेगळं करणारा कुठली विलकता आहे? कॉन्द्रॅड विलकता आहे. ओके, त्याच्यामध्ये Cl बघा. Cl म्हणजे काय आहे? सिलिकॉन प्लस अल्युमिनियम. आणि सायमा म्हणजे काय? सिलिकॉन प्लस मॅग्नेशियम आहे. ओके, आता Cl वजनानं कमी आहे, डेन्सिटी कमी आहे, आणि सायमाची डेन्सिटी जास्त आहे. 2.65 टू 2.95 ही Cl ची डेन्सिटी आहे. ओके, आणि सायमाची डेन्सिटी किती आहे? 2.9 टू 3.3 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब आहे. हे युनिट पण नीट व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. आणि Cl जनरली तुम्हाला कुठं आढळतं? भूकवचाच्या भूखंडाचा भाग जो आहे तिकडे. आणि सायमा कुठं आढळतं? भूखंडाचा जो सागरी तळ आहे त्या ठिकाणी ते आढळतं. आणि खडकांचा जर विचार केला तर तुम्हाला Cl मध्ये ग्रॅनाइट सारखे ऍसिडिक खडक आढळतात. ओके, आणि सायमा मध्ये मात्र तुम्हाला बेसॉल्ट आणि गॅब्रो सारखे बेसिक खडक आढळतात. ओके, हा एक डिफरन्स तुमच्या इथे क्लिअर झाला. नेक्स्ट बघा आता. हा प्रावरणाकडे या. क्रस्ट आणि प्रावरण यांच्या मधली जी लाईन आहे त्या दोघांना विलग करणार आहे, त्याला आपण काय नाव दिलेलं आहे? मोहो विलकता. ओके, यांच्या दोघांमध्ये म्हणजे कुणामध्ये? प्रावरण आणि क्रस्ट यांच्यामध्ये आहे मोह विलकता. ओके, तर बाह्य प्रावरणाचा अभ्यास बघा. बाह्य प्रावरणाबद्दल मोह बरोबर आहे ना? बरोबर आहे, बरोबर. प्रावरण आणि आंतरप्रावरण, बाह्य आणि अंत मध्ये कुठली लाईन आहे? रपेट्टी विलकता. दिसते तुम्हाला? ओके, मोह काय करते? क्रस्ट आणि प्रावरणाला, प्रावरणाचे दोन भाग करते कोण? रपेट्टी विलकता. तसंच प्रावरण आणि गाभा याला विलग करणारी कोण आहे? गटेनबर्ग विलकता. हे दिसते तुम्हाला? मी वरती लाईन वरती बघून घ्यायचंय. हे गटेनबर्ग विलकता आहे. ओके, आणि ही जी आपण वरती बघितली प्रावरणामधली, दोन्ही प्रावरणाच्या मधली, ती कोण आहे? रपेट्टी विलकता. आणि प्रावरण आणि क्रस्टच्या मधली हे जे आहे ते काय आहे? मोह विलकता. ओके, असे तिन्ही विलकता आणि वरचं कोंद्रळ विलकता एक लक्षात ठेवा. आणि परत गाभ्याच्या ठिकाणी या. बाह्य गाभा आणि अंतर्गत गाभा याच्यामध्ये कोण आहे? लेहमन विलकता. राईट, या विलकता लक्षात असल्या पाहिजेत. बघा आता वन बाय वन परत एकदा मी तुम्हाला प्रश्न विचारतो, त्याचे उत्तर द्या. गाभा आणि प्रावरण याला कोण विलग करतंय? गटेनबर्ग. गाभा आणि प्रावरण गटेनबर्ग. प्रावरण आणि क्रस्ट मोहो विलकता. मोहो गटेनबर्ग हे तरी कंपल्सरी माहिती पाहिजे. राईट. ओके, आणि क्रस्टच्या दोन भागांमध्ये Cl सायमामध्ये कोण विलग करतं? कॉन्द्रॅड विलकता. प्रावरणाचे दोन भाग बाह्य आणि अंतर कोण विलग करतंय? रपेट्टी. आणि गाभ्याचा वरचा आणि खालचा भाग कोण करतं? लेहमन. ओके, इतकं लक्षात ठेवा. आता गाभ्यामध्ये काय आपण बघितलंय? काय असतं? निफे. म्हणजे सगळ्यात जास्त काय? लोहचं प्रमाण असतं. लोहवर्ण लेह. लेहमन तुम्हाला इथं कलेक्ट करता येईल गाभ्याच्या डिफरन्स मधला. ओके, त्यानंतर ओके, आता खालच्या बाजूला या. खाली बघा क्रस्ट. क्रस्टच्या बाबतीत आपण बघितलंय Cl आणि सायमा दोन भाग असतात ते आपण बघितले आता. त्यांची जाडी सुद्धा जर अभ्यास केला तर Cl ची जाडी 30 किलोमीटरची असते, तर सायमाची 7 ते 10 किलोमीटरची असते फक्त. म्हणजे हे बरोबर आहे. जसं आपण मगाशी बघितलं की भूखंडाखाली डेप्थ जास्त आहे आणि समुद्र तळाखाली डेप्थ कमी आहे, त्याला हे बरोबर प्रूव्ह करते. 30 किलोमीटर आणि 7 ते 10 किलोमीटरची. ओके, आणि अवरेज किती आहे? 42 किलोमीटर क्रस्टची जाडी आहे. हा एक मुद्दा लक्षात घ्यायचा आहे तुम्हाला. ओके, त्याचा पुढचा पॉईंट बघा. क्रस्ट अवरेज डेन्सिटी किती आहे? 3 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. तर काही रेफरन्स मध्ये 2.8 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब आहे. ओके, तर 2.8 ग्रॅम पर सेंटीमीटर लक्षात ठेवा. आणि राऊंड फिगर किती होते? 3 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब होते. आणि सायमाची काही ठिकाणी तुम्हाला 2.7 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब सुद्धा दिलेली आहे. अवरेज येते. वरती आपण रेंज बघितली 2.9 टू 3.3 एक रेंज होती. ओके, आता खाली या. कॉन्टिनेंटल क्रस्ट म्हणजे काय? Cl. आणि ओशन क्रस्ट म्हणजे काय? सायमा. ओके, आता कॉन्टिनेंटल क्रस्टला काय म्हणतात बघा? फेल्सिक. फेल्सिक सुद्धा त्याला नाव आहे. कारण काय? फेरस प्लस सिलिकॉन जनरली त्याच्यात आढळतं. ओके, त्याच्यामुळे त्याला फेल्सिक म्हणतात. आणि खाली काय? मॅफिक. ओशन क्रस्टला मॅफिक म्हटलं जातं कारण त्याच्यात मॅग्नेशियम प्लस सिलिकॉन आढळतं. मॅग्निफेरस प्लस सिलिकॉन म्हणतात. ओके,
तर फेलिक कशाला म्हणतात? कॉन्टिनेंट क्रस्टला. आणि मॅफिक कशाला म्हणतात? ओशन क्रस्टला. हे एक लक्षात ठेवा. खंडीय भूकवच आणि महासागरीय कवच. ओके. आता खाली इतर सेडिमेंटरी मेटामॉर्फ खडक ही आढळतात. कशामध्ये चालले? हे कॉन्टिनेंटल क्रस्ट मध्ये तुम्हाला सेडिमेंटरी आणि मेटामॉर्फ खडक ही आढळतात. ओके. पण खालच्या बाजूला बघा, आयर्न, सिलिकॉन आणि कार्बन सारख्या इग्नियस बरोबर ते आढळतात. आणि त्याच्या खाली मॅफिक मध्ये काय? मॅफिक सुद्धा हा काय? इग्नियस रॉकच आहे. म्हणजे इथं मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा, फक्त दोन्हीकडे इग्नियस रॉक आहेत. ओके. खालचे दोन लाईन इतक्या काही महत्वाच्या नाहीत, फक्त फेलिक आणि मॅफिक लक्षात ठेवा. राईट. त्याच्या पुढे चला. पुढची लाईन आपली आहे, सियालची भूखंडे सायमाच्या सागर तळावरती तरंगत असतात. हे एक म्हणलेलं आहे. ओके. कारण ती थोडी खाली असतात, त्याच्यावरती हे तरंगत असतात. ओके. नेक्स्ट पॉइंट आहे, भूकंप लहरीचा स्पीड सायमामध्ये अधिक आहे आणि सियाल मध्ये कमी आहे. का बरं? डेन्सिटी. डेन्सिटी कुणाची जास्त आहे? सायमाची. त्याच्यामध्ये भूकंप लहरीचा स्पीड अधिक आहे. तो किती आहे? पी लहरीच्या, म्हणजे पी लहरी म्हणजे प्रायमरी लहरींचा वेग 7 किलोमीटर पर सेकंद आहे आणि सियाल मध्ये किती आहे तो? 5.5 किलोमीटर पर सेकंद आहे. ओके. चल. ओके. तर आता हे क्रस्ट बद्दल आपण माहिती बघितली. आता थोडंफार प्रावरणाबद्दल बघूया आपण. प्रावरण. ओके. तर प्रावरणामध्ये बघा, आपण हे तर बघितलं, मोहविलकता बघितली वरती. क्रस्ट आणि प्रावरण वेगळं करणारी मोहविलकता आहे ही. करेक्ट. आणि रपेट्टी विलकता इथे आहे. आता मोहविलकतेबद्दल बघा काय आहे, भूकवच आणि प्रावरणास विलग करते. ते हा एक पॉईंट. ओके. आणि खालचा पॉईंट बघा इथे, इथे पी लहरींचा वेग एकदम वाढतो. ओके. ती विलगीकरण करायचं, इथंच विलग करायचं. हे कशावरनं ठरतं? भूकंप लहरींचा स्पीड वरनं ठरतं. ओके. इथं असं काही भूकंप पृथ्वीचा अभ्यास करताना असं जसं आपण अभ्यास केला तसं तर क्लिअर कट नसणार आहे. ओके. आपणच एक अंदाज बांधलेला आहे. आता जी आपण इमेज बघतोय ते एकदम साधी सरळ इमेज नसणार आहे की बाबा याला मोहविलकता म्हणा किंवा याला कॉन्ग्रेड म्हणा. हे सगळं कशावरनं ठरलेलं आहे? हे ठरत असताना 2-3 गोष्टींचा आपण अभ्यास करतोय. कुठली गोष्ट पहिली आपण बघितली? डेन्सिटी. ओके. डेन्सिटीवरून दुसरा कुठला घटक बघितला आपण आता? भूकंप लहरींचा वेग. ओके. भूकंप लहरींच्या वेगामध्ये कुठं अचानक फरक होतोय, मग तो फरक जाणवला की आपण डेन्सिटीचा अंदाज बांधतोय. ओके. आता जवळपास 6,000 किलोमीटरहून जास्त पृथ्वीची डेप्थ आहे. ओके. माणूस किती खोलीपर्यंत गेलेला आहे आजपर्यंत? 10-20 किलोमीटर पर्यंत आपण गेलो असून अजून किती जाणार आहे खाली? त्याच्या खाली तर जाऊ शकत नाही. पण आपण 6,000 किलोमीटर पर्यंतचा अभ्यास करतो. मग तो कशावरून आहे? तो एक अंदाज आहे. हे कशा कुठले कुठले आपल्याला घटक त्याला हेल्पफुल ठरतात? एक आहे तुमचा भूकंप, दुसरा आहे तुमचं भूकंप सॉरी ज्वालामुखी जी बाहेर पडते तुमचं ते. या काही घटकातून आपल्याला माहिती मिळते, याच्यावरून आपण अंदाज बनतोय. अजून एक घटक कोणता आहे? तर याच्यामध्ये कोणते खनिज आहेत, काय आहेत, सगळा अभ्यास आपण कसं करतो? बाह्य उपग्रहांवरून आपल्याकडे जे खडक आलेले आहेत त्या खडकांचा सुद्धा आपण अभ्यास करतो. ओके. काही इतर ह्याच्यावरून खडक आपल्याकडे येऊन पडतात, तुम्हाला माहितीये. ओके. तर त्या सगळ्यांचा त्याला काय म्हणतो आपण? मेटोराइड्स. तर मेटोराइड्सचाही अभ्यास करून आपण हे सगळे कन्क्लुजन काढलेले आहेत. हे जे आपण अभ्यास करतोय हा सगळा अंदाज आहे. ओके. 10 किलोमीटर पर्यंत भले आपल्याला एक्झॅक्ट थोडंफार माहिती असेल, पण जो बाकीचा अभ्यास केलाय तो अंदाज आहे. ओके. त्यामुळे आता पी लहरींचा वेग अचानक वाढलाय, तर त्याला आपण नाव देऊन ठेवलं की त्याला मोहविलकता म्हणायचं आहे. ओके. त्यानंतर मध्ये एक करंट मध्ये एक विषय सुद्धा होता बघा, ते मेटोराइड्स आपल्या पृथ्वीवरती येऊन धडकत असेल तर आपण त्याला पृथ्वीवरती न येण्यापासून रोखणं वगैरे अभ्यास केला आहे ना. ओके. हा, ते कुठलं मिशन होतं? डार्क मिशन होतं. ते तुमच्या अभ्यासाचा तो घटक आहे. ओके. तर ठीक आहे. चलो, तर मोहविलकतेचं लक्षण घ्या. पी लहरी म्हणजे प्राथमिक लहरींचा स्पीड वाढलाय. इथे तो काय करेल? दोनच गोष्टी करेल ना. एक म्हणेल की स्पीड कमी होईल, दुसरं काय म्हणेल? पीच्या ऐवजी एस टाकेल, सेकंडरी वेव्ह टाकेल. फक्त पी वेव्ह लक्षात ठेवायचं आहे. ओके. पी आणि एस चा तुम्हाला डिफरन्स माहिती आहे. पी वेव्ह सगळ्या थरातून जातात. एस वेव्ह जिथं लिक्विड भाग आहे तिथून प्रवास करत नाही. ओके. तर हे झालं मोहविलकता. आता प्रावरणाकडे येऊया. प्रावरणाबद्दल माहिती बघा लेफ्ट साईडला. 42 किलोमीटर पासून ते 2,900 किलोमीटर पर्यंत आपण गेलो तर तिथपर्यंत आपल्याला प्रावरण आहे आणि त्याच्या खाली गाभा आहे. 2,900 किलोमीटर लक्षात ठेवा. ओके. नेक्स्ट पॉइंट, अवरेज जाडी किती होऊ शकते त्याची? 2,870 किलोमीटर त्याची अवरेज जाडी आहे. ओके. त्याच्या पुढे अवरेज डेन्सिटी किती आहे त्याची? 4.5. क्रस्टची किती होती अवरेज? 2.8. राऊंड फिगर करून आपण त्याला 3 केलं, तर ह्याला 4.5 करा. ओके. त्याच्या पुढे पृथ्वीचं जे व्हॉल्यूम आहे त्याच्या 83% व्हॉल्यूम प्रावरणाचं आहे आणि मास किती आहे?
68% मास हे या फक्त प्रावरणाचं आहे. राईट. तर हे एक पॉईंट लक्षात ठेवा. इथं काय होईल, तो व्हॉल्यूम आणि मास याच्यामध्ये एक्सचेंज करेल. ओके. व्हॉल्यूमला म्हणेल की 68% आहे, मासला म्हणेल की 83% आहे. तेवढं फक्त लक्षात ठेवायचंय की व्हॉल्यूम जास्त आहे आणि मास कमी आहे. मास कमी असलं पाहिजे, व्हॉल्यूम जास्त असलं पाहिजे. का? कारण आहे पृथ्वीचा आपण पूर्ण विचार करून पर्सेंटेज मध्ये विचार करतोय. आता आपल्याला दिसतं की मधला प्रावरण जो आहे तो खूप मोठा एरिया आहे, त्याच्यामुळे त्याला 83% एरिया तो व्यापलाय, पण त्याच्या कम्पॅरेटिव्हली मास कमी आहे. तो पण 83 नाहीये. का नाहीये? विचार करू शकता तुम्ही. गाभ्याची डेन्सिटी जास्त आहे. राईट. त्यामुळे गाभाचं कम्पॅरेटिव्हली मास डेन्सिटी अधिक असलं पाहिजे आणि तसं वेट पर्सेंटेज पण जास्त असलं पाहिजे. ओके. त्यामुळे 83 आणि 68 लक्षात ठेवा. हे आकडे प्रिलिम्स मेन्सला विचारून झाले आहेत, दोन्हीकडे विचारून झाले आहेत. ओके. आता 83 ऐवजी 85 असेल तर इज ओके. हे स्टेटमेंट मध्ये 83 ऐवजी 85 दिलं असेल तर त्याला काही प्रॉब्लेम नाही. ओके. पण तुम्हाला विचारलंच की किती व्हॉल्यूम आहे एक्झॅक्ट आकड्यामध्ये, तेव्हा मात्र 83 लक्षात ठेवायचं. ओके. पुढे, येथील मॅटर घन स्वरूपात आहे. प्रावरणातला मॅटर कसा आहे? घन स्वरूपात आहे. पण ऍस्टोनोस्पियर एक घटक असतो, तो आपण काय तो बघूया. आणि गाभ्याच्या कॉन्टॅक्ट मधील भागात म्हणजे खालच्या अंतर्गत प्रावरणाच्या भागामध्ये काही प्रमाणात तुम्हाला द्रव पदार्थाचे गुणधर्म आढळतात. द्रव पदार्थ नाही येतो, पण त्याचे गुणधर्म आढळतात दोन ठिकाणी. कुठे? ऍस्टोनोस्पियर आणि गाभ्याच्या कॉन्टॅक्ट मधला जो भाग आहे त्या ठिकाणी. ही झाली आपली प्रावरणाबद्दलची थोडीफार माहिती. आता बाह्य प्रावरणाकडे या. राईट साईडला बाह्य प्रावरण बघा. 42 किलोमीटर पासून ते 700 किलोमीटर पर्यंत आपण जर गेलो तर त्याला म्हणायचं बाह्य प्रावरण. ओके. त्याचा एक भाग आहे ऍस्टोनोस्पियर, त्याला आपण काय म्हणतो? लो व्हेलॉसिटी कोन सुद्धा म्हणतो. ओके. म्हणजे ऍस्टोनोस्पियर कशाचा भाग आहे? क्रस्ट, प्रावरण, गाभा. तर तुम्हाला प्रावरण सांगता आलं पाहिजे. त्यातल्या त्यात कशाचा आहे? बाह्य प्रावरणाचा आहे. त्यालाच आपण लो व्हेलॉसिटी कोन सुद्धा म्हणतो. ओके. पृष्ठभागापासून 100 ते 200 किलोमीटरच्या रेंजमध्ये तुम्हाला ऍस्टोनोस्पियर आढळतं. ओके. म्हणजे पृष्ठभागापासून, प्रावरणापासून नाही. म्हणजे त्याच्या तुम्ही किती अंदाजे प्रावरण सुरू झाले त्याच्या खाली 50 किलोमीटरच्या अंतरापासून तुम्हाला काय सुरू होतं? ऍस्टोनोस्पियरचा भाग सुरू होतो. ओके. त्या इथे भूकंप लहरीचा स्पीड अचानक कमी होतो. कमी का होतो? ऍस्टोनोस्पियर आहे. कशी लक्षणं आहेत? द्रव्य पदार्थासारखी लक्षणं आहेत, त्यामुळे स्पीड कमी होत आहे. कवच विरूपण, ज्वालामुखीस हेच थर कारणीभूत आहेत. कवच विरूपण म्हणजे काय? विरूपण, रूप बदलणं. ओके. रूप बदलाला कारणीभूत कशाचं? भूपृष्ठाचं रूप बदलाला कारणीभूत आणि ज्वालामुखीस कारणीभूत हाच थर आहे. ऍस्टोनोस्पियर मध्ये तुम्हाला काय आढळतं? मॅग्मा मोठ्या प्रमाणात आढळतो. तिथून हे सगळे घटक वरती येत असतात. करेक्ट. त्याच्यानंतर शिलारसाची किंवा मॅग्माची उत्पत्ती याच ठिकाणी आहे. पृथ्वीचे आयसोस्टॅटिक ऍडजस्टमेंट. ओके. आयसोस्टॅटिक ऍडजस्टमेंट म्हणजे काय? पृथ्वीच्या आतमध्ये. आयसोस्टॅटिकचा अर्थ तुम्हाला मराठी शब्द त्याला काय आहे? भूविवर्तन असं काहीतरी त्याला शब्द आहे. ओके. एक इन जनरल जर तुम्ही बघितलं तर आयसो म्हणजे काय? सम. ओके. पृथ्वीच्या समप्रमाण सगळीकडे ऍडजस्ट करण्याचं काम इथून होतं. ओके. म्हणजे एका ठिकाणी प्रेशर जास्त आहे, एका ठिकाणी कमी आहे, एका ठिकाणी टेम्परेचर जास्त आहे, दुसरीकडे कमी असेल, तर ते ऍडजस्ट करण्याचं काम कुठून होतं? तर ऍस्टोनोस्फियर मधून होतं. हा एक पॉईंट लक्षात. त्याच्या खाली अंतर्गत शक्तीचे उगमस्थान. बरोबर आहे. आत्ताच आपण बघितलं शिलारस, मॅग्मा इथून येतो. तर अंतर्गत शक्ती म्हणजे भूकंप असो किंवा ज्वालामुखी असो. ओके. प्लेट टेक्टॉनिक आपण अभ्यासलोय. सी फ्लोअर स्प्रेडिंग वगैरे आपण जे बघतो किंवा भूकंप, प्लेट टेक्टॉनिक, सी फ्लोअर स्प्रेडिंग आणि भूकंप. ओके. प्लेट टेक्टॉनिक काय आपल्याला माहिती आहे? याचे किती पट्टे आहेत? मोठे पट्टे किती आहेत? 7 पट्टे आहेत. ओके. तुम्ही एनसीआरटीचं एक काय म्हणतात त्याला, फंडामेंटल जॉग्राफी नावाचं पुस्तक आहे, ते कंपल्सरी वाचणार आहात मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. ते वाचा. आणि भारताचा भूगोलवाला जे आहे इंडियन जॉग्राफी, ते सुद्धा तुम्हाला वाचावं लागणार. दोन्ही पुस्तकं 11वीचे वाचायचे. ओके. त्यातल्या त्यात 11वीचं इंडियन जॉग्राफीचं जे पुस्तक आहे त्याच्या नोट्स मी ग्रुपवरती शेअर करेन. ओके. बट जे फंडामेंटल जॉग्राफीवाला आहे तुम्हाला प्रिलिम्सला पण कामाचं आहे आणि मेन्सला पण कामाचं आहे. त्याच्यामध्ये ही प्लेट टेक्टॉनिक थेरी दिलेली आहे. ओके. तसंच सी फ्लोअर स्प्रेडिंग थेरी पण त्याच्यात तुम्हाला दिलेली आहे. आता सी फ्लोअर स्प्रेडिंग मध्ये काय होतं? एका ठिकाणी ज्वालामुखीचा उद्रेक होतोय एका फॉल्ट लाईन थ्रू. ओके. त्याच्यामुळे काय होतं? हळूहळू सरकत आहे पृथ्वीचे पट्टे. ओके. ते आपण अभ्यासलो आहे. त्याच्यावरती प्रश्न पण आला होता बघा की भारत आधी कुठे होता?
आताच आपलं लोकेशन कुठे आहे, नॉर्थ ईस्टला आहे. ओके, आधी कुठं आपण साऊथ वेस्टला होतो. साऊथ वेस्ट पासून आपण ट्रॅव्हल करत करत आताच्या पोझिशनला आलो. ती इमेज सुद्धा तुम्हाला एनसीईआरटी मध्ये सापडते. याच्यावरती प्रश्न विचारले, याचा अर्थ ते एनसीईआरटी मधून प्रश्न विचारत आहे. ओके, आता बघा ऍस्टोनॉस्फिअरचं लो विस्कस म्हणजे थोडा द्रवरूपी आहे. लो विस्कस कोण, लो व्हेलॉसिटी कोण, लो विस्कस कोण, काय दिले, काही दिले दोन्हीपैकी तुम्हाला ते जोडायचं आहे ऍस्टोनॉस्फिअर बरोबर. पुढे कसा आहे तो, प्लास्टिसिटी त्याची अधिक आहे. प्लास्टिसिटी म्हणजे डिफॉर्म होतोय तो, त्यामध्ये प्लास्टिसिटी अधिक आहे. बेंड होतो, त्याच्यात चेंजेस होतात. हे सगळे ऍस्टोनॉस्फिअरचे लक्षण आहेत. याचा अर्थ काय, बाह्य प्रावरणामध्ये महत्वाचा घटक कुठला आहे तर तो ऍस्टोनॉस्फिअरचा आहे. आणि तो बाह्य प्रावरणामध्ये 100 ते 200 किलोमीटरच्या रेंजमध्ये आढळून येतो. ओके, नेक्स्ट आहे अंतरप्रावरण. अंतरप्रावरण बघा कधी किती आहे, डेप्थ त्याची 700 पासून ते 2900 किलोमीटर पर्यंत तुम्हाला अंतरप्रावरण आढळून येतं. याच्यामध्ये अधिक घनतेचे सिलिका मॅटर आढळतात आणि विविध ऑक्साइड्स सुद्धा सापडतात. बाह्य अंतःप्रावरणामध्ये काय आहेत, सिलिका मॅटर आणि विविध ऑक्साइड्स. लाईक उल्कांचा अंतर्गत भाग, हे आपल्याला कसं कळलं की अंतरप्रावरणामध्ये सिलिका मॅटर असतील आणि विविध ऑक्साइड्स असतील. हे आपल्याला कळलं उल्कांचा अभ्यास करून, मेटोराइट्सचा अभ्यास करून आपल्याला कळलं की असं असू शकतं. कारण 700 किलोमीटरच्या खाली आपण गेलोच नाही, तिथे एक्झॅक्ट काय आपल्याला ते माहिती नाही. तर बाह्य गोष्टींचा अभ्यास करून आपण हे काढलेलं आहे. ओके, ठीक आहे. बाह्य प्रावरण झालं, अंतरप्रावरण पण झालेलं आहे. आता मोहविलकता आपण वरती थोडी बघितली आहे, त्याच्यात परत एकदा बघू. एक सायंटिस्टचं नाव काय आहे, मोहोरोव्हिसिक यांनी 1909 मध्ये ही कॉन्सेप्ट मांडलेली आहे. मोहोरोव्हिसिक. ओके, सियालचा भागामध्ये 6 किलोमीटर प्रति सेकंद पी लहरींचा स्पीड, तो सायमाला जोडून असणाऱ्या मॅन्टल किंवा प्रावरणात 8 किलोमीटर पर सेकंद होतो, असं त्याचं म्हणणं होतं. मग असे आपण वाचलं की अचानक स्पीड वाढतो, हे आपण बघितलं. ओके, तर तो किती वाढतो, 6 किलोमीटर पर सेकंद वरून तो 8 किलोमीटर पर सेकंद पर्यंत वाढत आहे. ओके, त्याच्यानंतरचा पॉइंट, भूकंप इपी सेंटर पासून 200 किलोमीटर पर्यंतच्या स्टेशनवरती पी लहरींची अपेक्षित वेग वृद्धीनुसार नोंद होते, पण त्यानंतर अतिशय लवकर नोंदवली जाते आणि स्पीड वाढतो. मोहविलकता कशी मोजली आपण, पी लहरींचा स्पीड मोजत असताना आपल्या लक्षात आलेलं आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की 200 किलोमीटर पर्यंत त्यांचा जो स्पीड वाढीचा दर जो आहे तो कॉन्स्टंट आहे. ओके, पण मोहविलकता आली की अचानकच तो जास्त वाढतोय आणि त्याच्या नोंदी फास्ट होतात. त्याच्यावरून आपण इथून ओळखले की पी लहरींचा वेग वाढत आहे. ओके ओके, पुढचा पॉइंट बघा आता. लिथोस्पियर एक घटक आहे शिलावरण, आपण त्याला काय म्हणतो, शिलावरण. ओके, क्रस्ट आणि अप्पर मॅन्टलचा थोडासा भाग मिळून. आता हे शिलावरण काय आहे, क्रस्टचा पण भाग येतो आणि वरच्या प्रावरणाचा थोडासा भाग सुद्धा येतो. ओके, दोघांना मिळून म्हणजे जवळपास 100 किलोमीटरचा जो पट्टा आहे त्याला म्हणायचं लिथोस्फियर. ज्याच्यामध्ये 40-42 किलोमीटर तर क्रस्ट असणार आहे, त्याच्या खाली प्रावरण असणार आहे. ते झालं तुमचं लिथोस्फियर अप टू 100 किलोमीटर पर्यंत. ओके, सर्व भूकंपाचं केंद्र काय आहे, लिथोस्फियर आहे. ओके, आणि खाली ऍस्टोनॉस्फियर आपण जे आता बघितलं ते काय आहे, सर्व ज्वालामुखींचं केंद्र आहे. आणि लिथोस्फियर संपलं की त्याच्या खाली काय होतं, ऍस्टोनॉस्फियर सुरू होतं. ते 100 ते 200 किलोमीटरच्या रेंजमध्ये आहे. प्रावरणाचा भाग आहे. ऍस्टोनॉस्फियर मात्र फक्त आणि फक्त प्रावरणाचा भाग आहे, लिथोस्फियर दोघांचा भाग आहे. पृष्ठभागापासून 100 ते 200 किलोमीटर, आणि त्याला आपण काय म्हणतो, लो व्हेलॉसिटी कोन. राईट. ओके, आता आपण जाऊया गाभ्याकडे. ओके, गाभ्यामध्ये बघा, गाभ्यामध्ये बाह्य गाभा आपला किती आहे, 2200 किलोमीटरचा, आणि अंतर्गाभा किती आहे, 1200 किलोमीटरचा अंतर्गाभा आहे. ओके, आता पृथ्वीच्या व्हॉल्यूमच्या किती टक्के व्हॉल्यूम आहे, 16%, आणि मास किती आहे, 32%. करेक्ट आहे, डेन्सिटी जास्त असल्यामुळे हा डिफरन्स आपल्याला जाणवतो. ओके, 2900 किलोमीटर पासून केंद्रापर्यंत म्हणजे 3471 किलोमीटर जाडीचा भाग म्हणजे आपला गाभा आहे. 3471 आणि 4800 किलोमीटर प्रावरण होतं. ओके, आणि हे 3400 किलोमीटरच्या आसपास आहे. ओके, 3471 पण लक्षात ठेवा, विचारलं तर ते विचारू शकतात. ओके, प्रावरणापेक्षाही जाड आहे. कस का जाड आहे ते, प्रावरणापेक्षा जाड नसलं पाहिजे ना ते.
प्रावरणाची जाडी किती आपली 4800 किलोमीटरची जाडी. कुठं बघितलं आपण इथे, सॉरी 2000, सॉरी 2870. ओके, म्हणजे प्रावरणापेक्षा पण तो त्याचा जाड आहे. ओके, म्हणजे कशानुसार जाड आहे, त्रिज्येनुसार. त्रिज्या जर आपण बघितली तर, ओके, व्हॉल्यूम बघितलं तर प्रावरण जास्त आहे. ओके, आणि गाभ्याचं व्हॉल्यूम कमी असणार आहे. पण त्रिज्या जर आपण विचारात घेतली तर याची त्रिज्या किती आहे, 3400 आणि त्याची 2800 आहे. ओके, पुढे आता प्रावरण आणि गाभा याला विलग करणारा कोण होता, गटेनबर्ग विलगता. ओके, ही झाली गटेनबर्ग विलगता. त्याच्या खाली आता बाह्य गाभा वरचा आणि खालचा अंतर्गत गाभा, त्यांना वेगळं करणारा कोण आहे, लेहमन विलगता. आता बाह्य गाभा बघू. बाह्य गाभा कुठपर्यंत आहे, 2900 पासून ते 5700 किलोमीटर पर्यंत मला बाह्य गाभा आढळून येतो. द्रव स्वरूपात असतो तो जो गाभा आहे, मग द्रव स्वरूप आढळतं. पी वेव्हचा स्पीड इथे कमी होतो. ओके, त्या रिफ्रॅक्ट होतात आणि अँगल बदलतात. ओके, आता मीडियम बदललं त्याच्यामुळे त्यांना रिफ्रॅक्ट व्हावं लागणार आहे. त्या रिफ्रॅक्ट झाल्या. कुठं होतात रिफ्रॅक्ट, बाह्य गाभा. तुम्हाला अंतर्गत आणि बाह्य असं विचारलं जाईल, अंतर्गत किंवा बाह्य असं विचारलं तर बाह्य लिहिलं पाहिजे. बाह्य का लिहिलं पाहिजे, कन्फ्युजन तुमचं का नाही झालं पाहिजे. भूकंप कुठं तयार होतो, किंवा भूकंपाचं केंद्र कुठं असतं, लिथोस्फिअर मध्ये, म्हणजे वरच्या बाजूला. तिथून लहरी यायला लागली तर त्याला आधी काय भेटलं पाहिजे, बाह्य गाभा भेटला पाहिजे. त्यामुळे बाह्य गाभा अंतर्गत गाभा असं कन्फ्युजन नाही झालं पाहिजे. आणि इथं पी लहरी रिफ्रॅक्ट होतात तर एस लहरी काय होतात, शोषल्या जातात. बरोबर आहे, ते कसं कळलं आपल्याला, तर अपोजिट साईडच्या भूकंप लहरी कॅच करणाऱ्या मशीनवरती एस लहरी येतच नाही, फक्त पी लहरी येतात. ओके, त्याच्यामुळे आपण अंदाज काढला की एस लहरी इथं ऍब्सॉर्ब होत असणार आहेत. ओके, डेन्सिटी किती आहे बघा त्याची, 9.8 पर्यंत आलेलं आहे. क्रस्ट आपण बघितलं 2.8 होतं. मॅन्टल किंवा प्रावरण बघितलं ते किती होतं, 4.5 बघितलं. आता डेन्सिटी इथे 9.8 आहे. ओके, टेम्परेचर इथं जवळपास 5000 डिग्री सेल्सिअस आहे. आता टेम्परेचर बद्दल खूप गडबड आहे, खूप वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे रेफरन्सेस आहेत. ओके, हा जो रेफरन्स आहे आपला सौदी सरांच्या पुस्तकातला रेफरन्स आहे की 5000 डिग्री सेल्सिअस हे बाह्य गाभ्यामध्येच टेम्परेचर आहे. ओके, अंतर्गत गाभ्याकडे आता येईल. बाह्य झालंय, आता अंतर्गत बघा. 5100 किलोमीटर पासून ते सेंटर पर्यंत. ओके, घन स्वरूपात आहे. हा पुन्हा कसा आहे, घन आहे. आणि बाह्य कसा होता, द्रव आहे. ओके, आतापर्यंत जेवढे लेअर बघितले त्यातला द्रव हा एकमेव आहे, बाह्य गाभा. ओके, अंतर्गत गाभा पुन्हा घन आहे. लोह आणि निकेल मोठ्या प्रमाणात आढळतं, त्याला आपण काय म्हणतो, निफे. ओके, त्याची घनता किती आहे, 13.3 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब त्याची घनता आहे. सूर्याच्या पृष्ठभागा एवढे तापमान गाभ्याच्या केंद्रात आहे. किती, सूर्याच्या पृष्ठभागा एवढं, म्हणजे अराउंड 6000 डिग्री सेल्सिअस. ओके, आणि मग तुम्ही त्याच्या गाभ्यात गेलात सूर्याच्या तर ते किती असेल, लाखो डिग्री सेल्सिअस पण असू शकतं. 6000 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर तुम्ही इमॅजिन करू शकता का, किती असतं. आपण जनरली आंघोळ करताना जे पाणी घेतो त्याचं टेम्परेचर फार तर फार किती असेल, 100 सुद्धा नसेल ना, फार तर फार 100 असेल. 100 ते 105 डिग्री सेल्सिअसच्या आसपास असेल. ओके, डिग्री सेल्सिअसचा विचार केला तर. आपले एक मंत्री होते, त्यांनी सांगितले की आम्ही आता सूर्यावरती पण जातो. जाणार आहे का तुम्ही सूर्यावरती, कसं जाणार आहे तुम्ही. ओके, तुम्ही जवळ सुद्धा जाऊ शकणार. जवळ म्हणजे काय, 100, 200, हजारो किलोमीटरचा जवळ पण तुम्ही जाऊ शकणार नाही सूर्याचा. ओके, लँगेरियन पॉईंट किती किलोमीटर बघितलं तुम्ही, अभ्यास नसेल तर ते अभ्यासा, किती किलोमीटर ते बघून घ्या. मला वाटतं की लाखो किलोमीटरचा दूर नक्की असेल. ओके, ठीक आहे. तर 5000 डिग्री सेल्सिअस बाह्य गाभा आणि 6000 डिग्री सेल्सिअस अंतर्गत गाभा आहे. ओके, पुढे ऊर्ध्वगामी प्रवाह आणि चुंबकावरण असा एक घटक आहे, ते आपण बघूया. त्याला भूजनित्र असं म्हटलं जातं, भूजनित्र. ओके, बाह्य गाभा आणि अंतर्गत गाभांचा टेम्परेचर डिफरन्स मुळे ही निर्माण होते. ओके, कुठला आहे, भूजनित्र. ऊर्ध्वगामी प्रवाह आणि चुंबकावरण. इथं काय झालंय, बाह्य आणि अंतर्गत गाभ्यामध्ये टेम्परेचर डिफरन्स असल्यामुळे एक प्रवाह निर्माण झालाय. टेम्परेचर डिफरन्स मुळे जे मॅन्टल असणार आहे तो फ्लो होईल किंवा मॅग्नेटिक फ्लो तयार होईल, चुंबकावरण त्याला म्हटलेलं आहे. ओके, तो तयार होईल. ते जे आतमध्ये तयार झालंय गाभ्यामध्ये त्याला आपण भूजनित्र म्हणतो. प्रश्न कसा येईल, भूजनित्र खालीलपैकी कोणत्या आवरणात निर्माण होईल, तर ते गाभा आहे, इतकं लक्षात ठेवायचं. ते कशामुळं, अंतर्गत आणि बाह्य गाभामधील असलेल्या टेम्परेचर डिफरन्स. ओके, पुढचा मुद्दा,
ऊर्ध्वगामी प्रवाह निर्माण होतो, म्हणजे वरच्या बाजूला जाणारा एक प्रवाह निर्माण होतो. पृथ्वीच्या परिवलनामुळे त्याला सर्पिल भोवऱ्याचा आकार तयार होतो. ऍक्च्युली डिफरन्समुळं काय होतंय आता, डिफरन्स बघा कसा आहे. बाह्य गाभ्यात किती आहे, 5,000 डिग्री सेल्सिअस, आणि खाली किती आहे, 6,000 डिग्री सेल्सिअस. म्हणजे प्रवाह कसा असणार आहे, खालून वरती असणार आहे, जास्त करून कमीकडे. तो एक झाला ऊर्ध्वगामी प्रवाह. पण पृथ्वी फिरत असल्यामुळं पृथ्वीच्या परिवलनामुळे त्याला कसा आकार तयार होत आहे, सर्पिल भोवऱ्याचा आकार, सापासारखा एक त्याला आकार तयार होतो, भोवऱ्याचा आकार तयार होतो. त्याला आपण भूजनित्र म्हणत असतो. या सर्पिल भोवऱ्यात विद्युत प्रवाह तयार होतो, त्यामुळे चुंबकीय क्षेत्र तयार होतं. ओके, आधी तर त्या फ्लो मुळे, टेम्परेचर डिफरन्समुळे जे काही आतले मॅन्टल्स असतील ते फ्लो होतील. ते फ्लो झाल्यामुळे काय झालंय, विद्युत प्रवाह निर्माण झालाय आतमध्ये, आणि त्याच्यामुळेच विद्युत प्रवाहाच्या आजूबाजूला काय असतं, चुंबकीय आवरण असतं. ओके, जसं आपण जनरेटरचा वगैरे अभ्यास करताना बघितला आहे, त्यालाच आपण काय म्हणतो, भूजनित्र म्हणतो आहे. हे क्षेत्र पृथ्वीच्या बाहेर वातावरणातही कार्यरत असते. यामुळे पृथ्वीभोवती चुंबकीय आवरण आहे. पृथ्वीचं स्वतःच एक चुंबकीय आवरण आहे, त्याच्या भोवती हे चुंबकीय आवरण आहे. या आवरणामुळेच आपण सोलार विंड्स किंवा सौर वातापासून बचाव झालेला आहे. जर हे भूजनित्र नसलं असतं तर पृथ्वीवरती जीव एक्झिस्ट असले नसते. ओके, तर सौर वाऱ्यांमुळे किंवा सोलार विंडमुळे सगळं जाळून खाक झालं असतं. त्याला थांबवण्यासाठीचं काम कोणी केलंय, भूजनित्रांनी केलेलं आहे. ओके, पुढं ट्रान्झिशन झोन कडे आपण येऊया. आता खाली बघा, ट्रान्झिशन झोन आपण मगाशी बघितलं, त्याला काय म्हणलं आपण, लेहमन विलगता, बाह्य आणि अंतर्गत गाभ्याचा मधला भाग आहे. ओके, 450 किलोमीटरचा हा ट्रान्झिशनचा झोन आहे. ओके, बाह्य आणि अंतर्गत गाभ्याचा ट्रान्झिशन झोन. ओके, एवढं एक लक्षात ठेवा. ओके, आता आपण मगाशी बघितलं काय, लिथोस्फिअर, त्याच्यानंतर ऍस्टोनोस्फिअर. आता हे ट्रान्झिशन झोन, छोटे छोटे घटक पण आहेत, ते लक्षात घ्यायचे आहेत. आता निफेलचा आपण अभ्यास केला मगाशी. कुठे आहेत निफे, गाभ्यांमध्ये. त्याच्यातलं निकेल किती आहे बघा, 80%, आणि सिलिकॉन किती आहे, 20% आहे. निफेमध्ये आयनचं प्रमाण अजून वेगळं आहे. आपण फक्त सिलिकॉन आणि निकेलचं प्रमाण बघितलं होतं. पुढचा, आता आतापर्यंत जे आपण बघितलं तर ते पॉइंट वाईज बघूया. सुरुवातीला आपण डेन्सिटीचा अभ्यास करू. डेन्सिटी नंतर आपण तापमानाचा अभ्यास करणार आहोत. त्याच्यानंतर आपण प्रेशरचा अभ्यास करू. सगळ्यात शेवटी आपण मिनरल्स आणि भूकंप लहरींचा अभ्यास करणार आहोत. जे आतापर्यंत पॉइंट आपण थरानुसार बघितलं, आता या टॉपिक नुसार आपण बघूया. पहिल्यांदा आहे आपली घनता. घनतामध्ये काय बघा, एकूण पृथ्वीची घनता किती आहे, 5.5 ग्राम पर सेंटीमीटर स्क्वेअर. मेन्सला आलेला प्रश्न आहे. ओके, त्यानंतर भूकवच किती आहे, 3 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. 2.8 असं विचारलेलं होतं प्रिलिम्सला, 2.8 पण लक्षात असलं पाहिजे. प्रावरण किती आहे, 4.5, आणि गाभा किती आहे, 12. ओके, आता गाभ्याचा अभ्यास करताना आपण बाह्य गाभ्याचं बघितलं 9.8 च्या आसपास, आणि आतला 13.3 च्या आसपास होता. ओके, आता त्याचा अवरेज त्यांनी किती काढलेला आहे, 12 ग्राम पर सेंटीमीटर स्क्वेअर. आणि प्रावरणामध्ये बघा, ऍस्टोनोस्फिअरचा किती आहे, 3.4. अवरेज 4.5. पण ऍस्टोनोस्फिअर कसा आहे, तो थोडासा लिक्विड कॅरेक्टर त्याचे दिसतात, त्याच्यामुळे त्याची डेन्सिटी कमी आहे, 3.4 आहे. पुढे बघा, घनताच्या बाबतीमध्ये खाली खाली जाईल तशी घनता कसं आहे, वाढते. पण वाढीचा दर कसा आहे, जास्त आहे. ओके, म्हणजे तुम्ही आतमध्ये जाल तसं टेम्परेचर वाढणार आहे, प्रेशर वाढणार आहे, आणि घनता पण वाढणार आहे. ओके, मुद्दा लक्षात काय ठेवायचा, तुम्हाला वाढीचा दर लक्षात ठेवायचा. ओके, इथं बघा, घनता वाढीचा दर वाढत जातो. म्हणजे कसं आहे की, समजा आता घनता जर आपण बघितलो, 50 किलोमीटर वरती खाली गेलो मी डेप्थ मध्ये, तिथं माझी जर घनता समजा की 3 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब आहे. ओके, आणि तिथून अजून मी खाली गेलो, किती, 100 किलोमीटर वरती गेलो, तिथे 4 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब आहे. ओके, आणि त्याच्या खाली गेल्यानंतर याच रेंजमध्ये म्हणजे 150 किलोमीटर वरती ती 5 झाली पाहिजे. माझी अपेक्षा अशी आहे ना, तो फ्लो तसा चाललाय. पण 5च्या ऐवजी जर 6 आलं तर तो वाढीचा दर वाढलाय. येतं लक्षात तुम्हाला काय सांगते ते, तसं ते विचार करते. तर घनता वाढीचा दर असा वाढत जातो. प्रावरण व गाभाच्या कॉन्टॅक्टच्या ठिकाणी किती आहे, 5 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. म्हणजे गटेनबर्ग विलगता आहे ना, त्याच्या ठिकाणी 5 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब आहे. इथं काहीतरी गडबड आहे का, हा हा, इथं वरती जे आपण लिहिले ना, प्रावरण आणि गाभा, हा मुद्दा चुकीचा आहे बरं का इथे. आता गटेनबर्ग कुठे येतो आपला, प्रावरण गाभाच्या मध्येच आहे ना गटेनबर्ग. त्याच्यामध्ये पण
आपण 4.5 कशाचं बघितलं, प्रावरणाचं बघितलेलं आहे. हा म्हणजे बरोबर आहे, हा पॉईंट बरोबर आहे. ओके, नो इश्यूज. 5 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब आहे. ओके, गटेनबर्ग विलकतेच्या ठिकाणी किती डेन्सिटी आहे असं विचारलं तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे किती आहे, 5 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब आहे. तुम्हाला एक अंदाज येऊ शकतो. आपण प्रावरणाचं किती बघितलं, 4.5 बघितलं, त्याच्या जवळच आहे ते 5. सो इट इज इझी टू अंडरस्टँड. गाभ्यापासून खाली वाढत चाललेलं आहे. बाह्य गाभा तुमचा किती आहे, 9.8 वगैरे आहे, तर 5 बरोबर आहे. ओके, खाली केंद्राजवळ किती आहे ती, 13.3 आपण अंतर्गत गाभा बघितलं होतं, तर 13 एक लक्षात ठेव. ओके, हे झालं घनतेच्या बाबतीतले डिटेल्स. खाली आता तापमान बघू. खाली जाईल तसे तापमान वाढतं, हे ठीक आहे. ओके, 100 मीटर वरती जर मी गेलो तर टेम्परेचर किती आहे, 3 डिग्री सेल्सिअसनं माझं वाढतं. म्हणजेच 1 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर वाढायला मला 32 मीटर खाली जावं लागतं. तर दोन्ही पॉईंट लक्षात ठेवा. 32 मीटरला 1 डिग्री सेल्सिअस आणि 100 मीटरला 3 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर वाढतं. आपण पृथ्वीच्या खाली जाऊ तसं. 30 किलोमीटर वरती किती टेम्परेचर आहे, 500 डिग्री सेल्सिअस. त्याच्या खाली 200 वरती गेलो तर किती आहे, 1400 डिग्री सेल्सिअस. 1000 वरती गेलो तर किती आहे, 1700 डिग्री सेल्सिअस. म्हणजे काय, वाढीचा दर कमी होत आहे. राईट. ओके, म्हणजे 30 ला 500 असेल तर 1000 कधी झालं पाहिजे, अजून 300 गेल्यानंतर 600 ला 1000 झालं पाहिजे. ओके, पण आणि 600 नंतर समजा की मी 1200 ला गेलो तर तेव्हा किती झालं पाहिजे, 1200 ला गेलं तर 500 वरनं 1000, 1000 वरनं 2000 डिग्री सेल्सिअस झालं पाहिजे ना, असं डबल होत गेलं पाहिजे. पण इथं मी 200 किलोमीटर पर्यंत गेलो तरी 1400 डिग्री सेल्सिअस आहे. ओके, आणि त्याच्या खाली बघा 200 वरनं मी जातोय 1000 ला, म्हणजे किलोमीटर कितीनं वाढले, 5 पटीनं वाढले. ओके, पण टेम्परेचर तुमचं तेवढं वाढलंय का, 1.5 पट पण नाहीये, ते 1.25 पटीच्या आसपास आहे. ओके, त्यामुळे काय झालं, वाढीचा दर, टेम्परेचर वाढीचा दर कमी होतो. वरती घनता बघितले ते मात्र वाढीचा दर वाढत जातो. ओके, खाली स्टेट बोर्ड मध्ये काय गडबड केली आहे, तापमान वाढीचा दर प्रावरणात घटत जातो तर गाभ्यात परत वाढतो, असं एक त्यांनी ऍडिशन टाकलेली आहे. ओके, आपण फक्त बघितलं ओव्हरऑल अवरेज बघितलं, पण स्टेट बोर्ड काय सांगतं, तापमान वाढीचा दर जो आहे प्रावरणात तुमचा घटतोय. ओके, पण तुम्ही गाभ्यात जाईल तसा पुन्हा वाढतो, असं त्यांचं म्हणणं आहे. ओके, तर हे लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला 2 स्टेटमेंट येतील. पहिलं स्टेटमेंट जर असं दिलं असेल तर पृथ्वीच्या अंतर्गत गाभ्यात जात असताना किंवा भागात जात असताना तापमान वाढीचा दर कमी होत जातो, हे बरोबर आहे, त्याला काही चुकीचं म्हणायचं नाही. आणि हे खालचं स्टेटमेंट पण योग्यच आहे, ते जरी दिलं तरी ते पण योग्य आहे. प्रावरणात कसं आहे, घटत जात, वाढीचा दर घटतोय बरं का, तापमान वाढत जातो यात काही दुमत नाही, वाढीचा दर घटतोय. आणि गाभ्यात गेला तर परत तो वाढतो. पुढे प्रावरणाचं टेम्परेचर अंदाजे आहे 2500 ते 3000 डिग्री सेल्सिअस आणि गाभ्याचं आहे 5500 ते 6000 डिग्री सेल्सिअस. हे तुम्हाला एनसीआरटी किंवा स्टेट बोर्डात सापडतं, पण सौदनी मात्र फक्त 2500 डिग्री सेल्सिअस गाभ्याचं टेम्परेचर असेल असं त्यांनी सांगितलेलं आहे. डायरेक्टली त्यांनी निम्म टेम्परेचर असेल असं सांगितलंय. बट एनसीआरटी स्टेट बोर्ड मध्ये बघितलं तर ते 5500 ते 600 डिग्री सेल्सिअस पर्यंत, 6000 डिग्री सेल्सिअस पर्यंत आहे. ओके ओके, जीसी लिऑंग मध्ये अजून एक आहे, क्रस्ट मध्ये टेम्परेचर 1 डिग्री फॅरनहाइट पर 65 फीट, हे लक्षात ठेवा. 1 डिग्री सेल्सिअस 32 मीटर होतं ना आपल्याला, आता इथंच 1 डिग्री फॅरनहाइट 65 फीटला. ओके, हा सुद्धा एक फॅक्च्युअल डेटा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, पुढे हे झालं टेम्परेचर बद्दलच्या सगळ्या गोष्टी. नेक्स्ट आपला पॉइंट आहे दाब किंवा प्रेशर. प्रेशर बद्दल बघा, खोलीनुसार दाब वाढत जातो आणि वाढीचा दरही वाढतो. घनता आणि दाब दोन्ही सेम असणार. 2500 किलोमीटर वरती 10 लाख ऍटमॉस्फिअर प्रेशर इतकं टेम्परेचर, इतकं प्रेशर आहे. ओके, आणि 3500 ला गेलो तर तिथं 10-20 लाख होत आहे, म्हणजे इथं डबल झालंय, पण डिस्टन्स मात्र डबल झालेलं नाही. ओके, आणि जर मी केंद्रावरती गेलो तर ते किती आहे, 35 लाख ऍटमॉस्फेरिक प्रेशर. ओके, घनता तापमान आणि दाब तिन्ही पृथ्वीच्या केंद्राकडे जाऊ तसे वाढत जातात. हा पॉइंट क्लिअर आहे. पुढचा पॉइंट, घनता आणि दाब यांचा वाढीचा दर वाढत जातो, पण तापमान वाढीचा दर मात्र घटतो. घटतो करतला घडतो झालाय, घटतो. ओके ओके, पुढचा मुद्दा आपला आहे मिनरल्स बद्दलचा. ओके, मिनरल्स आपण बघितलो मग अशी भूकवचामध्ये कुठले मिनरल्स होते, सियाल आणि सायमा. म्हणजे काय झालं,
सिलिकॉन, अल्युमिनियम, मॅग्नेशियम तुम्हाला भूकवचात आढळतं. त्याचा खालचा पॉईंट आहे आपला प्रावरण. प्रावरण मध्ये तुम्हाला अल्युव्हियन खडक आढळतं, अल्युव्हियन खडक. ओके. आणि ते जनरली कुठे आढळतं तुम्हाला? अंतःप्रावरणामध्ये आढळतं. हेवी सिलिकेट्स अँड डिफरंट ऑक्साईडचे प्रमाण तुम्हाला अंतःप्रावरणात जास्त आढळतं. ओके. तुम्हाला असं विचारलं जाईल की हेवी सिलिकेट्स आणि डिफरंट ऑक्साईड्स कुठे आढळतात? मग अंतःप्रावरण, बाह्यप्रावरण, अंतगाभा, बाह्यगाभा असं ऑप्शन असू शकतात. तर ते कुठे आहेत? अंतःप्रावरणामध्ये. आणि खालचा आपला आहे गाभा. गाभ्यामध्ये बघा, हा वरती मला वाटतं की एका ठिकाणी आपली गडबड झाली. निकेलच्या 80% बरोबर आहे आणि आयनच्या ठिकाणी आपण सिलिकॉन केलं ना, तिथे आयन करा, एफई करा. 80% आणि 20%. ओके. आता आपण भूकंप लहरीकडे येऊया. भूकंप लहरी आपण बघितल्या. टी लहरींचा आणि एस लहरींचा रेफरन्स आपल्याला आला होता. टी लहरी कुठं वाढत होत्या? अचानक मोहविलकताला वाढत होत्या. आणि एस लहरी कुठं ऑब्झर्व व्हायच्या? बाह्य गाभ्यामध्ये ते ऑब्झर्व व्हायच्या. या दोन रेफरन्स असतात. परत तेवढाच आला. आता पुढे बघा, भूकंप लहरी यांचा स्पीड डिफरन्स असं डिफरंट करायचं, डिफरंट असतो वेगवेगळ्या त्यांच्या इंटेरियर मध्ये. ओके. क्रस्ट मध्ये वेगळा, प्रावरणात वेगळा आणि गाभ्यात वेगळा असतो. ओके. यांच्याबद्दल एक शॅडो झोन आहे. ओके. तुम्हाला ती याची इमेज आठवते का? स्टेट बोर्डामध्ये पण आहे आणि एनसीआरटी मध्ये पण आहे. शॅडो झोन त्यांनी असं दाखवलं होता. ओके. आतमध्ये एक शॅडो झोन असं त्यांनी दाखवलेला आहे. ओके. या ठिकाणी जर आता माझं भूकंपाचं केंद्र असेल, ओके, इथून माझ्या पी लहरी जाऊ शकतात. ओके. पण माझ्या एस लहरी इथून असं फिरतात. ओके. मग आता एस लहरींचा विचार केला तर हा पूर्ण जो भाग आहे तो झाला एस लहरींचा शॅडो झोन. ओके. शॅडो म्हणजे जिथून वाहत नाही त्याला शॅडो झोन म्हणायचं आहे. ओके. तर तो शॅडो झोन कशाचा संबंधित आहे? तर भूकंप लहरीचा संबंधित, एवढं लक्षात ठेवायचं. आता खाली बघा, पी लहरी या साऊंड सारख्या कशा वेव्हज आहेत? त्या लॉन्जिट्युडिनल वेव्हज आहेत. ट्रान्सवर्स वेव्ह आणि लॉन्जिट्युडिनल वेव्ह असं येऊ शकतात. तर त्या पी लहरी कशाच? लॉन्जिट्युडिनल वेव्हज आहेत. यस आणि सरफेस लहरी. यस म्हणजे सेकंडरी लहरी आणि सरफेस लहरीला आपण काय म्हणतो? यल हे टर्म वापरले जाते. या ट्रान्सवर्स वेव्हज आहेत. टी लहरी लॉन्जिट्युडल, यस आणि सरफेस लहरी आहेत त्या ट्रान्सवर्स लहरी आहेत. आता स्पीडचा विचार केला तर प्राथमिक लहरी, टी लहरींचा वेग जास्त असणार आहे प्रायमरीचा, त्याच्यानंतर सेकंडरी, त्याच्यानंतर एल लहरी म्हणजे सरफेस लहरी. सर्वात कमी स्पीड एलचा आहे. तो जनरली किती असतो? 3.2 किलोमीटर पर सेकंद असतो. पण त्या सगळ्यात जास्त विनाशक असतात. विनाशक का असतात? त्या क्रस्टचा वरती आल्यानंतर त्याच्या वेव्ह टाईप रचना असल्यामुळे नुकसान खूप मोठ्या प्रमाणात त्या करतात. ओके. त्यामुळे त्या अतिशय जास्त विनाशक असतात, एक लक्षात घ्या. आता खाली बघा, पी लहरी आणि यस लहरींचा जर आपण अभ्यास केला तर पी लहरींचा स्पीड हा यस लहरींच्या स्पीडच्या 1.7 पट आहे. ओके. सेकंडरी वेव्स इंटू 1.7 करायचं. 1.7 इथे लक्षात घ्या. ओके. आता शॅडो झोन जे आपण मगाशी खाली बघितलं त्याच्याबद्दल बघा, इपी सेंटर पासून दोन्ही बाजूला 103 किंवा 105 डिग्री पर्यंत पी तसेच यस लहरी पोहोचतात. ओके. हे आपण जे मगाशी बघितलं इथेपर्यंत, हा जो आपला पॉइंट आहे, समजा इथून माझा पॉइंट मी जर घेतला तर हे आहे तुमचं 103 किंवा 105 डिग्री वालं, आणि हे जे आहे ओके ते सुद्धा तुमचं किती आहे? 103 किंवा 105 डिग्री. इथंपर्यंत तुम्हाला यस लहरी पण सापडतात आणि पी लहरी पण येतात. ओके. दोन्ही प्रकारच्या लहरी येतात. ओके. त्याच्यामुळं यस लहरी दोन्ही पोहोचतात. हा पॉइंट खाली 103 ते 143 पर्यंत कोणतेच लहरींची नोंद होत नाही. ओके. दोन्ही लहरींचा तो शॅडो झोन आहे 103 ते 143. आता जर तुम्ही इथंपर्यंत जर बघितलं तर आता इथून समजा माझ्या पी लहरी यायला सुरुवात होतील पण एस लहरी येणार नाहीयेत. हा जो माझा भाग आहे तो दोन्ही वेव्स न येणारा भाग आहे. तो किती आहे? 143 किंवा 145 समजा. ओके. 103 इथपर्यंत आलो आपण, इथे 143 एवढा जो भाग आहे तो दोन्ही लहरींचा शॅडो झोन आहे. ओके. त्याच्यानंतर पुढचं कारण काय? द्रव रूप बाह्य गाभा जर असेल तर काय म्हणताय? 143. नाही नाही, वरती लहरी पोचतात ना प्राथमिक लहरीवाल्या. तुमच्याकडे इमेज कुणाकडे आहे का ती? बरं, ते आपण बघू. एक काम करा, तुमच्याकडं आहे ना ते इमेज काढा आणि आपल्या ग्रुपवर टाकून द्या, टेलिग्राम ग्रुपवर, ते आपण डिस्कस करू. बरं, तोपर्यंत इथं बघून घ्या. 103 ते 43 पर्यंत कोणत्याच लहरींची नोंद होत नाही. 3 ते 43 पर्यंत कोणत्याच लहरींचा नोंद होत नाही. त्यामुळे दोन्ही लहरींसाठीचा तो काय आहे?
शाडो झोन आहे 103 ते 43. कारण द्रवरूप बाह्य गाभा यस लहरी शोषल्या जातात आणि पी लहरी रिफ्रॅक्ट होतात. कुठे होतात? पी लहरी रिफ्रॅक्ट होतात. 143 डिग्रीच्या समोर 143 डिग्रीच्या पुढे फक्त पी लहरींची नोंद होते. 143च्या पुढे कोणाची नोंद होते? फक्त पी लहरींची, पण यस लहरींची नोंद होत नाही. पीचा शॅडो झोन किती आहे बघा. पी म्हणजे प्राथमिकचा शॅडो झोन 40+40 म्हणजे लेफ्टला 40 राईटला 40 असं मिळून 80 डिग्रीचा जो तुमचा पृथ्वीचा परिघ आहे तिथं तुमच्या पी लहरी येत नाहीत. म्हणजे 80 डिग्री तुमचा पी लहरींचा शॅडो झोन आहे. म्हणजे जी मगाशी तुम्हाला 103 पासून ते 143 दाखवतो त्या ठिकाणी त्या भागामध्ये पी लहरी येत नाही. यस लहरींचं मात्र 103च्या पुढे किंवा 105च्या पुढून संपूर्ण म्हणजे तो ऑलमोस्ट तुमचा 154 ते 150 डिग्रीचा भाग होतो. हे झालं तुमचा शॅडो झोनचा. तर या जर शॅडो झोनचा आहे तर आपण एक मिनिट इमेज बघूया. चला ही इमेज बघा वरती तुम्हाला दिसते आता. वरची जी इमेज आहे ती आपली आहे पी वेव्ह शॅडोची. ओके. आणि खालची जी आहे एस वेव्ह शॅडोची. आता बघा इथून या ठिकाणी वरच्या बाजूला तुम्हाला दिसते एपी सेंटर आहे वरच्या बाजूला. तिथून पी वेव्हच्या रेज बघा 105 डिग्री पर्यंत पी वेव्हच्या रेज तुम्हाला येताना दिसत आहेत. कळतंय का? 105 पर्यंत आलेल्या. त्याच्या खाली बघा पी वेव्ह शॅडो झोन लिहिलेला आहे. 105 ते 145 पर्यंत पी वेव्ह पोहोचत नाहीत. तसंच सेम राईट साईडला 105 ते 145. तर सौदीमध्ये 103 ते 143 दिले. म्हणजे काय इथे 40 डिग्रीचा आणि राईट साईडला 40 डिग्रीचा भाग जो आहे 40+40 80 हा झाला पी वेव्हचा शॅडो झोन जिथपर्यंत पी वेव्ह पोहोचत नाहीत. का पोहोचत नाहीत बघा. आतला जो भाग कोरचा आहे कोरच्या बाहेरचा भाग कसा आहे? द्रवरूपी आहे ना. त्याच्यामुळे तिथून एस वेव्ह शोषल्या जातात आणि पी वेव्ह काय होतात? रिफ्रॅक्ट होत आहेत. त्यामुळे इथपर्यंत आलेली वरती बघा ती असं गोलाकार आकार आला त्याला. आतल्या भागामध्ये बघा की पी वेव्हचं रिफ्रॅक्शन झालेलं आहे. रिफ्रॅक्शन झाल्यामुळं ती शॅडो झोन तयार होते. पी वेव्हचं रिफ्रॅक्शन होण्याचं कारण पीचं शॅडो झोन तयार होण्याचं कारण काय? रिफ्रॅक्शन ऑफ द पी वेव्ह. कुठे? बाह्य गाभ्यामध्ये. राईट. पण आता यस वेव्हच्या खाली बघा हे यस वेव्ह आहेत. इथं 105 ते 145 दरम्यान तुम्हाला यस वेव्ह सापडतच नाहीत. कुठेच येत नाही. या पी वेव्ह तुम्हाला दिसतात ना त्या पी वेव्हच्या मागेच यस वेव्ह असतात. त्यामुळे तुम्हाला 105 डिग्री पर्यंत यस वेव्ह पण सापडतात. इथं लिहिताना त्यांनी पी वेव्ह दिले फक्त यस दिलं नाही. का? त्याच्या मागूनच यस वेव्ह येत असतात. त्यामुळे 105 नंतर पूर्ण या भागामध्ये हे 105 झालं आणि इकडचं 105 झालं की झालं 210 झालं. 360 मधून 210 मायनस करा किती होतात? 150. 150 डिग्री भागामध्ये तुम्हाला यस वेव्ह अजिबात सापडत नाही. येतं का लक्षात पूर्णपणे? तर हे लक्षात ठेवा की 150 डिग्री चा परिघ जो आहे पृथ्वीचा तो यस वेव्हचा शॅडो झोन आहे आणि पी वेव्हचा शॅडो झोन 40+40 80 डिग्रीचा आहे. राईट. शेवटचा भाग बघा. भूकंप लहरीचा वेग बघूया आपण. आत जाऊ तसा तसा वेग वाढतोय. वाढणं स्वाभाविक आहे. का बरं? आत जाईल तशी डेन्सिटी वाढते. करेक्ट. याला काही अपवाद आहे. अपवाद काय बघा. पहिली आहे आपली मोहविलकता. तिथे अचानक स्पीड वाढतं ते आपण बघितलं. त्यामुळे ती मोहविलकता आहे. त्याच्या खाली रपेट्टी विलकता आहे. तिथे सुद्धा स्पीड वाढतोय. आणि गटेनबर्ग विलकता तिथे स्पीड कमी होतो. हे लक्षात. गटेनबर्ग काय आहे? गाभा आणि प्रावरणाचा मधला. मग काय स्पीड कमी होणार आहे? लिक्विड भाग सुरू होतोय त्याच्यामुळे स्पीड कमी होणार आहे. तुम्हाला विलकता दिली आणि तिथं स्पीड वाढतो का कमी होतो असं विचारलं तर सांगता आलं पाहिजे. आता मोहविलकताला स्पीड वाढते का? खालून डेन्सिटी वाढते. प्रावरणाची डेन्सिटी सुरू झाली. आणि रपेट्टीला सुद्धा स्पीड वाढते का? तर अंतर्गत गाभा सुरू झाला तिथनं. सॉरी अंतर्गत प्रावरण सुरू झालं तिथं ते वाढणार आहे. आता रपेट्टी विलकता इथं बघा. रपेट्टी विलकता 6700 किलोमीटर वर आहे. रपेट्टी विलकता किती आहे? 6700 किलोमीटर वरती जर तुम्ही गेलात तर तुम्हाला रपेट्टी विलकता आढळते. म्हणजे खरस्ट 42 आहे. त्याच्या खाली अजून थोडे गेलात म्हणजे 630 पर्यंत गेलात. 630 सॉरी 6000 नाही 670. 670 किलोमीटर वरती जर मी गेलो तर मला रपेट्टी विलकता आढळते. बिकॉज ऑफ क्रिस्टलाइज स्ट्रक्चर कॉल्ड
पेरोवस्काईट, तिथं क्रिस्टलाइज स्ट्रक्चर आहे. कुठे? रपेटिकच्या ठिकाणी. पेरोवस्काईट नाव लक्षात ठेवा. ओके. वीक अप्पर मॅन्टलला स्ट्रॉंग लोअर मॅन्टल पासून वेगळं केलं जातं. मॅन्टल म्हणजे प्रावरण, प्रावरणाला वेगळं करणार. ते लक्षात ठेवायचं एकच पॉईंट काय? पेरोवस्काईट कशाला म्हणतो? इथे क्रिस्टलाइज स्ट्रक्चर आहे. प्रावरणामध्ये ज्या ठिकाणी क्रिस्टलाइज स्ट्रक्चर आहे त्याला काय म्हटलं जातं? काय म्हटलं जातं? पेरोव्हस्काईट. लाव लक्षात ठेवायचं. किंवा पेरोव्हस्काईट हे स्ट्रक्चर कुठे आढळतं? क्रस्ट, प्रावरण, गाभा. तर कुठे आढळतं? प्रावरणामध्ये आढळतं. हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. ओके. आणि किती अंतरावरती आहे ते? अराउंड 670 किलोमीटर अंतरावरती आहे. ओके. नेक्स्ट बघा, गटेनबर्गच्या खाली बघा, टी चा स्पीड कमी होतोय तर यस लहरी काय होतात? ऍब्झॉर्ब होत आहेत. का? तर तिथं गाभा, आपला बाह्य गाभा जो लिक्विड आहे तो सुरू झालेला आहे. ओके. यावरून गटेनबर्गने अप्पर कोर लिक्विड किंवा सेमी सॉलिड आहे असा अंदाज लावला. ओके. कशावरून लावलाय ते लक्षात तुम्हाला विचारलं तर काय सांगायचं? टी चा स्पीड कमी झालाय आणि यस वेव्ह ऍब्झॉर्ब झालेल्या आहेत. नेक्स्ट आपली विलकता आहे ती लेहमन विलकता. तिथे पुन्हा काय होतं? स्पीड वाढतोय. आता लेहमन कशाचा भाग आहे? गाभ्यामध्ये अंतर्गत आणि बाह्य गाभा. ओके. आणि अंतर्गत गाभा कसा आहे? सॉलिड आहे, त्याच्यामुळे स्पीड वाढणं स्वाभाविक आहे. तिथं स्पीड वाढतो. ओके. ट्रान्झिशन झोन आहे तो, लिक्विड कोर टू सॉलिड कोर असं ट्रान्झिशन त्या ठिकाणी होतंय लेहमन विलकतेच्या ठिकाणी. ओके. त्यामुळे त्या ठिकाणी आपला स्पीड वाढत आहे. त्याचा खालचा भाग आहे आपला ऍस्टोनोस्फियर किंवा लो व्हेलॉसिटी कोनचा. इथे स्पीड कमी होतो. नावातच आहे ऍस्टोनोस्फियर. का बरं आहे? तो लिक्विड आहे, त्याच्यामध्ये तिथं स्पीड कमी होणार आहे. ओके. प्रावरणामध्ये तुम्ही आतापर्यंत जर बघितलात तर सगळ्यात स्पीड आपल्याला प्रावरणामध्ये आढळून येतो. गाभ्यात लिक्विड असल्यामुळे तो ऑलरेडी कमी झालाय, त्याच्यानंतर वाढला तर तो वाढीचा दर प्रावरण इतका नसणार आहे. कारण प्रावरण थ्रू आउट कसं आहे? सॉलिड आहे. त्यामुळे प्रावरणात ह्याचा स्पीड अधिक असतो. ओके. एकदा रिपीट करून बघा की भूकंप लहरींचा वेग तुम्हाला विचारला तर मोह विलकतेला स्पीड वाढतो का कमी होतो? वाढतो. ओके. त्याच्यानंतर रपेट्टी विलकतेला स्पीड काय होतोय? वाढतोय. गटेनबर्गला कमी होतोय. की लेहमन विलकतेला पुन्हा वाढतोय. ओके. तुम्हाला असं डायग्राम जरी दिले की वाढतो कमी वाढतो कमी, तर त्या ठिकाणी तुम्हाला विचारलं की इथं विलकता कोणती? ABCD पॉईंट देतील आणि ती तुम्हाला विलकता सांगता आली पाहिजे. ओके. तर अशा प्रकारे हे कम्प्लीट आपण पृथ्वीचं अंतरंग बघितलेलं आहे. जो आपलं कालचं परवाचं लेक्चर जे होतं ते आणि हे इतकं कम्प्लीट आपलं भूरूपशास्त्र होऊन जात आहे.